नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील जे आपण युनिट फर्स्टला सुरुवात केलेली आहे, ते काल काय अभ्यासलं होतं मुलांनो आपण इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे हे जग खूप छोटं आहे. ही जी पोयम आहे ती आपण अभ्यासलेली होती. तर आज आपण एका नवीन पाठाला किंवा नवीन ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. तर बघा 1.2 काय नाव आहे त्याचं बघा, वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. तर ह्याबद्दल काय करणार आहोत आज आपण हा पाठ किंवा स्टोरी जी असेल किंवा ॲक्टिव्हिटी असेल मुलांनो, ती आज आपण अभ्यास करणार आहोत. तर चला मग आपण काय करूया, वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स या पाठाला सुरुवात करूया. तर बघा मुलांनो, आपल्याला काय दिलेले आहेत, इथे 5 स्टेप दिलेले आहेत. कुठल्या-कुठल्या आहेत बघा. लर्न आहे, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर. तर या 5 स्टेप्समधून आपल्याला जायचं आहे आणि हा जो आपलं जो लेसन आहे किंवा पाठ आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने काय करायचं आहे, याद्वारे आपल्याला अभ्यासून घ्यायचं आहे. चला मग आपण काय करूया, आपल्या पाठाला सुरुवात करूया. वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. Chapter 1.2 Warm up with ता Tara. तारा अँड त्याचं इंट्रोडक्शन बघूया. मुलांनो, इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे म्हणजे पाठाची काय दिलेली आहे, इथे प्रस्तावना दिलेली आहे. म्हणजे पाठात एक्झॅक्टली काय आहे, आज आपण कुठल्या गोष्टी शिकणार आहोत आणि आणि काय-काय शिकणार आहोत, हे काय दिलेलं आहे आपल्या पाठामध्ये दिलेलं आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे, वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. तर बघा मुलांनो, वॉर्म अप म्हणजे काय? आता तुमच्या स्कूलमध्ये काय पीटीचा पिरियड असतो, फिजिकल एज्युकेशन, आणि सर आपल्याला काय करतात, एखादा खेळ शिकवण्याच्या पूर्वी तुम्हाला वॉर्म अप करायला सांगतात. म्हणजे आपण कुठला एक्सरसाइज किंवा कुठलीही क्रिया म्हणजे जरी तुम्हाला अभ्यास जरी स्टार्ट करायचा असेल आणि कुठल्या नवीन म्हणजे सर तुमच्या क्लासमध्ये येतात आणि तुम्हाला ते डायरेक्ट शिकवायला बसतात का नाही, तर काय करतात ते मजेशीरपणे तुम्हाला त्या पाठाची प्रस्तावना सांगतात. काही प्रश्न उत्तर करतात. त्यामुळे काय होतं, मुलांचं वॉर्मअप होऊन म्हणजे काय, त्यांचं हलकं थोडं असं डोकं फ्री होऊन काय करतात, ते अभ्यासाला लागतात. त्याचप्रमाणे तुम्ही स्पोर्ट क्लासमध्ये बघाल तर एकदम जे एक्सरसाइज वगैरे असतात तर ते काही लगेच स्टार्ट करत नाही. ते आपल्याला पहिले काही जंप करायला सांगतात. छोट्या-छोट्या म्हणजे ज्या वॉर्मअप म्हणजे ज्या हलक्या एक्सरसाइज आहे, हलके व्यायाम आहेत, ज्यामुळे आपलं शरीराला काय म्हणते, शरीर हलकं होतं आणि पुढच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी काय होतं मुलांनो, आपण पूर्ण प्रिपेअर होतो. तर बघा, वॉर्मअप म्हणजे काय? वॉर्मअप म्हणजे एखादं कुठलंही काम, ते व्यायाम असू दे किंवा ते अभ्यास असू दे किंवा कुठलाही क्लास असू दे, ते सुरू करण्यापूर्वी ज्या गोष्टी आपण करतो म्हणजे हलके व्यायाम असू देत किंवा आता क्लास चालू होताना शाळेत शिकवताना अभ्यासाचे म्हणजे प्रश्नोत्तर विचारतात, प्रस्तावना सांगतात. त्यामुळे काय होतं, आपलं डोकं पण काय होतं, स्थिर होतं आणि आपण कॉन्सन्ट्रेट करायला लागतो क्लासमध्ये, की आज आपल्याला म्हणजे काय शिकवणार आहेत, कशाबद्दल शिकवणार आहेत आणि आपल्याला काय इंटरेस्ट येतो. म्हणजे आपल्या मेंदूला आणि आपल्या शरीराला सुद्धा कशाची गरज आहे मुलांनो, वॉर्मअपची गरज आहे. म्हणजे हलक्या व्यायामाची, वॉर्मअप म्हणजे उबदार करणं, शरीराला रेडी ठेवणं. अभ्यास करताना आपण आपला वॉर्मअप केलं तर आपला मेंदू कसं राहील, अभ्यासासाठी तो प्रिपेअर राहील. म्हणजे त्याची पहिलीची जी पायरी असते ती वॉर्मअप म्हणजेच काय, तयारी करणं, हलका व्यायाम करणं. ते मेंदूचं असू दे, आपल्या डोक्याचं असू दे किंवा आपल्या शरीराचं असू दे. तर चला आपण या पाठामध्ये, या लेसनमध्ये बघूया वॉर्मअप तारा तारा अँड फ्रेंड्स. म्हणजे वॉर्मअप इथे एक तारा नावाची मुलगी आहे आणि ती तिच्या फ्रेंड्स सोबत म्हणजे त्याच्या मित्रांसोबत काय-काय करते आहे, हे आता आपण बघूया. तर बघा, इथे इंट्रोडक्शन दिलेली आहे, प्रस्तावना दिलेली आहे. काय आहे प्रस्तावनेमध्ये इथे, इट्स टाइम टू गो बॅक टू स्कूल. इट्स टाइम टू गो बॅक टू स्कूल. बघा मुलांनो, आता काय आहे, समर व्हॅकेशन आहे आणि आता काहीच दिवसात काय काय होणार आहे, की तुम्हाला पण आता तुमच्या शाळा चालू होणार आहेत आणि शाळा सुरू होईल काही 8-15 दिवसात. म्हणजे आपल्या जूनच्या एंडिंगमध्ये काय होतात, आपल्या इकडे स्कूल स्टार्ट होतात आणि उन्हाळ्यात काय करतो आपण, खूप मज्जा करतो, झोपतो, खेळतो, टीव्ही बघतो, फ्रेंड्ससोबत आपण बाहेर फिरायला वगैरे जातो आणि विविध गेम खेळत असतो. म्हणजे अभ्यास नसतो आपल्याला. काही प्रोजेक्ट वगैरे दिलेले असेल, तर आपण ते शाळा चालू होण्यापूर्वी किंवा मध्ये-मध्ये कंप्लीट करून घेतो. पण आपला जो पूर्ण वेळ आहे तो कशामध्ये जातो? तो खेळण्यांमध्ये जातो आणि उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या एन्जॉय करण्यामध्ये जातो. मग काय होते, हळू आपल्याला सुरू व्हायची वेळ येते. मग आता आपल्याला असं वाटते, अरे आता आपल्याला 7 वाजता उठावं लागणार, परत अंघोळीला जा,
पटापट रेडी व्हा, व्हॅन पकडा, बस पकडा आणि स्कूल. तर ही एक दगदग स्टार्ट होईल आणि परत आपल्याला होमवर्क मिळेल, पुस्तकं वाचावं लागतील आणि याबरोबर काही चांगल्या पण गोष्टी असतील की जे आपले स्कूल फ्रेंड्स आहेत ते आपल्याला भेटतील. आपण ग्राउंडमध्ये त्यांच्याशी खेळू, नवीन नवीन पुस्तकातला अभ्यास जो आहे, नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तर ह्या दोन्ही गोष्टी असतात. तर बघा दोन्ही प्रकारची मुले असतात ज्यांना शाळेत जायचा कंटाळा येतो आणि काही मुलं जी असतात त्यांना शाळेविषयी खूप एक्साइटमेंट असते. तर तेच आता इथे सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? इट्स टाईम टू गो बॅक टू स्कूल. म्हणजे आता कशाची वेळ आलेली आहे? आता शाळेत परत जायची वेळ आलेली आहे. समर हॉलिडेज आर ओव्हर अँड ऑल द चिल्ड्रन नीड टू गेट बॅक टू स्कूल नाऊ. म्हणजे आता काय झालेलं आहे की शाळेत जायची वेळ आलेली आहे. तर बघा समर हॉलिडेज म्हणजे काय? ज्या उन्हाळ्याच्या आपल्या सुट्ट्या असतात, शाळेला ज्या सुट्ट्या असतात त्या काय झालेल्या आहेत? आर ओव्हर. म्हणजे आता ते संपत आलेल्या आहेत. अँड ऑल द चिल्ड्रन म्हणजे आता जी सगळी मुलं आहेत जे तुमच्यासारखी जी सुट्ट्यामध्ये आता घरी आहेत, त्या सगळ्या मुलांना काय करायचं आहे? ऑल द चिल्ड्रन नीड म्हणजे त्यांना काय गरज आहे? नीड टू गेट बॅक टू स्कूल. म्हणजे आता काय आहे? त्यांना परत शाळेत जायची वेळ आलेली आहे. नाऊ म्हणजे आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना काय करायचं आहे? आता शाळेमध्ये जायचं आहे कारण समर हॉलिडेज संपलेले आहेत. ह्या सगळ्याच मुलांना आता शाळेत जायची वेळ आलेली आहे. सम चिल्ड्रन बघा म्हणजे काही जे मुलं असतात आर हॅपी टू गो बॅक. बघा आता काही मुलं असतात ते खूप एक्साइटेड म्हणजे कोणाकोणाला अभ्यासाची खूप आवड असते. त्यांना वाटते की आता आपल्याला नवीन छान सुंदर पुस्तकं मिळतील, नवीन नोटबुक्स, नवीन पेन्सिल बॉक्स म्हणजे आपल्याला सगळ्या न्यू थिंग्स मिळतील आणि आपल्या आता नवीन क्लास टीचर कोण असेल, आपल्या क्लासमध्ये कुठले नवीन मुलं मुली आलेले असतील आणि आता यावर्षी काय फन होईल, आपले जुने मित्र मिळतील, मग आपण ग्राउंडवर खेळू. तर अशामुळे काही काही मुलांना खूप शाळेत जायला आवडते आणि ते एक्साइट असतात. तर बघा सम म्हणजे त्याच्यातले काही सम चिल्ड्रन्स आर हॅपी टू गो बॅक. म्हणजे काही मुलं काय आहेत? असे हॅपी आहेत, आनंदी आहेत की त्यांना परत स्कूलमध्ये जायला मिळेल. वाईल अदर्स पण काही जे आहे अदर्स आर ग्रीम. अदर्स आर ग्रीम म्हणजेच काय मुलांना? गंभीर. GRIM गंभीर. गंभीर आहेत की ते असे उदासलेले आहेत की अरे आता आपल्याला परत शाळेत जावं लागेल, परत अभ्यास करावा लागेल असं. देअर आर अ फ्यू हू आर एक्साइटेड. तर बघा याच्यातले काय आहेत? खूप या सगळ्याच मुलांमधले देअर आर अ फ्यू आर एक्साइटेड म्हणजे जी काही मुलं आहेत ते काय आहेत? एक्साइटेड आहेत. एक्साइटेड म्हणजे काय आहेत? काही मुलं शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. एक्साइटेड म्हणजे उत्सुक असणे. टू प्ले ऑन द स्कूल ग्राउंड टू. म्हणजे काही मुलं एक्साइटेड आहेत, काही मुलं खूप काय आहेत? उत्साही आहेत की आता आपल्याला शाळेत जायला भेटेल आणि काय होईल? प्ले ऑन द स्कूल ग्राउंड टू म्हणजे सुद्धा. म्हणजे आता काय आपल्याला जो शाळेचा जो पटांगण आहे, जो प्ले ग्राउंड आहे तिथे काय आता आपल्याला छान खेळायला मिळेल, विविध गेम खेळता येतील, आपल्या मित्रांशी आपल्याला खेळता येईल म्हणून ते काय आहेत मुलांना? ते खूप हॅपी आहेत. बट द ॲनिमल्स the children play with are unhappy that they will miss their friends. But the animals, the children म्हणजे बघा मुलांचे पण काही असे पाळीव प्राणी राहतात. काही आपल्या आजूबाजूत जे असतात, जे आपल्याला जे प्राणी आहेत जसं कुत्रा असू दे, मांजर असू दे, ते पण काही आपल्याला खेळताना आपल्याला बघत असतात. प्ले विथ आर अनहॅपी दॅट दे विल मिस देअर फ्रेंड्स. तर बघा बट द ॲनिमल्स, द चिल्ड्रन प्ले विथ आर अनहॅपी दॅट दे विल मिस देअर फ्रेंड्स. म्हणजे बघा आता काही याच्यातले जे ॲनिमल्स वगैरे असतात, आता ते मुलांना पण प्राण्यांचा खूप आवड असते, तर ते त्यांच्याशी आता खेळणार नाही स्कूल चालू झाल्यामुळे. तर त्याच्यामुळे पण काही काही आहेत अनहॅपी आहेत म्हणजे दुःखी आहेत. सम ॲनिमल्स आर हॅपी. आता बघा ह्याच्यातले पण काही ॲनिमल्स खूप हॅपी आहेत. दॅट दे डोंट हॅव टू अटेंड स्कूल. म्हणजे बघा प्राण्यांना कुठे स्कूलमध्ये जावंच लागत नाही, ते दिवसभर बाहेर असतात, ते त्यांच्याप्रमाणे जगतात, त्यांना कुठलंच रिस्ट्रिक्शन नसते. तर काय आहे? सम ॲनिमल्स आर हॅपी म्हणजे काय आहेत? काही ॲनिमल्स आहेत ते खूप आनंदी आहेत. दॅट दे डोंट हॅव टू अटेंड स्कूल कारण त्यांना स्कूलमध्ये जावं लागणार नाही आहे म्हणून ते जे ॲनिमल्स आहेत, जे प्राणी आहेत ते काय आहेत? खूप हॅपी आहेत. तर बघा म्हणजे जसं आपण बघतो की
आता शाळा चालू होणार आहेत, तर काही मुलं खूप उत्साही आहेत, आपल्याला ग्राउंडवर खेळायला मिळेल. तर काही मुलं खूप दुःखी आहेत, की त्यांना नको वाटते स्कूल, की परत तेच रुटीन येईल, रिस्ट्रिक्शन्स येतील आपल्यावर. काही ॲनिमल्स म्हणजे जे आहेत त्यांना जे लहान मुलं त्यांच्याशी खेळायचे, तर त्यांना थोडंसं अनहॅपी आहेत, की आता आपल्या या म्हणजे ॲनिमल्स म्हणजे आपल्याला या मुलांसोबत खेळता येणार नाही. आणि सम ॲनिमल्स म्हणजे काही ॲनिमल्स हॅपी आहेत, की त्यांना शाळेत जायचं नाहीये. कारण ते कधीच शाळेत जात नाही. त्यांना वाटतं, की या ह्युमन बीइंगप्रमाणे, या मुलांप्रमाणे, या मानवाप्रमाणे आपल्याला कुठलंही ऑफिस नसते, कुठलंही स्कूल नसते आणि कुठलेही क्लास नसतात. तर ते म्हणतात, की ॲनिमल्स, की "अरे, आपण बरे आहोत, की आपल्याला कुठल्याही शाळेत जावं लागत नाही." त्यामुळे ते हॅपी आहेत. तर आपल्याला आता इथे आपण बघितलेलं आहे, की इथे काय-काय दिलेलं आहे स्टोरीमध्ये, की ही एक स्टोरी जी आहे, जी तारा ती तिच्या फ्रेंड्ससोबत गप्पा करते आहे, की "अरे, आता आपली स्कूल चालू होणार आहेत." आणि ते तिचे जे फ्रेंड्स आहेत, तिचे जे मित्र आहेत, ते काय आपले-आपले ओपिनियन ठेवतायत, मतं मांडतायत, की शाळेविषयी. तर तेच मुलांनो आपण या पाठामध्ये काय करणार आहोत, आज आपण ते शिकणार आहोत. चला मग आपण आता दुसरी स्लाईड बघूया, जे आपलं मेन दिलेलं आहे. इंट्रोडक्शनच्या नंतर काय आहे ते बघूया आपण. बघा मुलांनो, आपण एक्सप्लेनेशन बघितलं होतं, की काय आहे, की सुट्ट्यांमध्ये मुलं म्हणजे प्रत्येकाचे थॉट्स कसे असतात ते आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलेलं आहे. तर इथे आपल्याला एक गेम दिलेला आहे आणि ह्या गेम म्हणजे एक्सप्लेनेशन आहे आणि इथे तारा किंवा तिचे फ्रेंड्स कुठले गेम खेळतात आणि गेमच्याद्वारे त्या कुठल्या नवीन गोष्टी शिकतात ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. तर आपण एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया म्हणजेच स्पष्टीकरणाला. तर बघा इथे काय दिसतायत आपल्याला 2 मुलं दिसत आहेत. ठीक आहे. तारा आहे आणि ही तिचा फ्रेंड आहे. तर इथे काय आहे चिल्ड्रन्स आर प्लेइंग अ गेम. अजून बाकीची मुलं असतील आपल्याला स्क्रीनमध्ये दिसत नाहीयेत नाही दिसत ते. चिल्ड्रन्स आर प्लेइंग अ गेम अँड लर्निंग टू. तर हे बघा मुलं काय करणार आहेत, काही गेम खेळणार आहेत आणि त्याच्यातून काहीतरी नवीन गोष्टीसुद्धा शिकणार आहेत. तर बघा हा जो गेम आहे मुलांनो, मी आता एक्सप्लेन करते आहे. तुम्ही पण छान समजून घ्या आणि हा गेम आहे तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता. यामुळे तुमचं जे इंग्रजीतील जे शब्द आहेत, ते काय तुम्हाला नवीन-नवीन शब्द माहिती होतील, तुम्हाला वाक्य बनवता येतील आणि तुम्हाला म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी आहे, म्हणजे तुमचा जे शब्दांचा साठा आहे, तो काय करेल, वाढेल. तर बघूया इथे जे हे मुलं काय करतायत, चिल्ड्रन्स आर प्लेइंग अ गेम. मुलं काय करत आहेत, एक खेळ खेळत आहेत अँड लर्निंग टू आणि त्याच्यातून काही नवीन गोष्टी सुद्धा शिकत आहेत. तर बघा ही जी तारा आहे, ही काय म्हणजे गेममध्ये काय दिलेलं आहे, की ह्याच्यातून एकाला ए पासून झेडपर्यंत हे जे काही अल्फाबेट्स आहेत, म्हणजे आपले जे अक्षर आहेत अ, हे काय करायचे आहेत ए पासून झेडपर्यंत जे आहेत ते काय करायचे आहेत, अल्फाबेट्स आहेत हे आपल्याला बोलून दाखवायचे आहेत. तर बघा ही जी तारा आहे ती ए पासून झेडपर्यंत काय करेल, ABCD म्हणून दाखवेल. ABCDEFGHIJKL आणि जेव्हा ही अल्फाबेट्स बोलेल, तेव्हा हा जो तिचा जो फ्रेंड आहे तिच्या बाजूला अ, बसलेला तो काय म्हणेल, की तो मध्येच तिला स्टॉप म्हणेल. स्टॉप म्हणजेच काय? तिला थांबवेल तो. आता ह्या मुलाने काय सांगितलं या खेळामध्ये काय आहे, की जी ही मुलगी आहे म्हणजे ही जी तारा आहे, तर हिला काय बोलायचे आहेत? अल्फाबेट्स बोलायचे आहेत. कुठले? ABCDEFGHIJK ही जी काही बोलत असेल, ही पूर्ण जे अल्फाबेट्स आहेत A to Z पर्यंत ती बोलेल आणि हा तिचा जो फ्रेंड्स आहे त्याला काय करायचं आहे, ही ABCD बोलताना हिच्या ज्या फ्रेंड्सला काय करायचं आहे, याला स्टॉप करायचं आहे. म्हणजेच काय करायचं मुलांनो याला ह्या मुलाला हिला थांबवायचं आहे. तर बघा अनदर चाइल्ड सेज स्टॉप अँड सेज. बघा अनदर चाइल्ड म्हणजे काय, हा जो दुसरा मुलगा दिसतो आहे आपल्या बाजूला हिचा जो फ्रेंड आहे, तर हा मध्येच काय करेल, तिला थांबवेल. अनदर चाइल्ड सेज म्हणजे तो असं मध्येच बोलेल आणि तिला काय स्टॉप म्हणेल. ही जेव्हा ABCD म्हणत राहील झेडपर्यंत, तर हा एल पर्यंत होऊ शकते तिचं बोलून किंवा के पर्यंत. तर तिला हे अल्फाबेट्स बोलताना तो काय करेल, हिला थांबवेल, मध्येच बोलेल आणि तिला काय म्हणेल, स्टॉप म्हणेल. अँड सेज आणि तिला थांबवल्यानंतर बघा तो तिला काय सांगतो, या गेममध्ये काय आहे, की एकाला ABCD A to Z पर्यंत बोलायचं आहे आणि दुसरा जो मुलगा आहे किंवा दुसरा जो तुमचा फ्रेंड्स असेल त्याला मध्येच थांबवायचं आहे स्टॉपमधून आणि काय मग काय आहे, की हा मध्येच थांबवेल आणि बघा हा हा जे शब्द सांगेल, हा हा जे
जे अल्फाबेट सांगेल तर ते काय करायचं आहे, या मुलीला इथे तिच्या हातात आपल्याला पेपर दिसते आहे, तर या पेपरमध्ये हा जो मुलगा अल्फाबेट सांगेल तर तो हिला इथे काय करायचा आहे, नोट डाऊन करायचं आहे. जसं यांनी म्हटलं सी तर तिला इथे सी लिहावं लागेल. याने जर म्हटलं तिला एम तर तिला इथे एम नोट डाऊन करावं लागेल. याने म्हटलं की व्ही तर तिला असं जे अल्फाबेट आहे ते इथे पेपरवर लिहावं लागेल. तर बघा हा तिला काय म्हणतोय, राईट एम, म्हणजे आता तिला सांगतोय की तू पेपरवर काय लिही, एम लिही. तर बघा तिने एम लिहिलं. मग तिला त्याच्यानंतर दुसरा अल्फाबेट सांगतो, तो म्हणतो तिला राईट एस, म्हणजे आता तिला पेपरवर एस हा जो अल्फाबेट आहे तो लिहायला सांगितलेला आहे. बघा त्याच्यानंतर त्यांनी राईट यू लिहायला सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला जे अल्फाबेट्स आठवतात पटकन तो जो क्विक सांगतो आहे, आणि हिला क्विक म्हणजे लवकरच जे अल्फाबेट्स आहेत ते तिला पेपरवर नोट डाऊन करायचे आहेत. त्याने नंतर व्ही सांगितलं, मग वाय लिहायला सांगितलं आहे. आणि बघा परत काय, म्हणजे त्यांनी तिला अल्फाबेट सांगितले. कुठले कुठले सांगितले त्यांनी तिला अल्फाबेट्स, काय कुठले सांगितले त्यांनी, एम लिहायला सांगितलं, त्यांनी टी लिहायला सांगितलं, व्ही लिहायला सांगितलं, वाय लिहायला सांगितलं आणि यू लिहायला सांगितलं. बघा दुसरा टास्क त्याने काय दिला आहे तिला, राईट 3 लेटर्स स्टार्टिंग विथ टी. आता त्यांनी तिला टास्क दिलेला आहे. पहिले तिला अल्फाबेट सांगितले, त्यांनी जे सांगितले ते तिने तिथे लिहिलेलं आहे. आणि मग आता दुसरी स्टेप्स काय आहे, राईट 3 लेटर्स स्टार्टिंग विथ टी. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, टी पासून जे काही शब्द तयार होतात, किती अक्षरे लिहायचे, 3 लेटर शब्द लिहायचे. तर तिने शब्द लिहायला त्यांनी तिला सांगितले. जसं टी पासून टी वगैरे होतं, टी म्हणजे चहा, टी पासून असं टू सुद्धा होतं, ठीक आहे. आणि टी पासून TWO2 पण. तर असे 3 लेटर्सवाले आहेत, 1 2 3 लेटर्सवाले तिने टी पासून स्टार्ट होणारे शब्द लिहायला सांगितलेलं आहे. कोणाला, या मुलांनी ह्या ताराला लिहायला सांगितलेलं आहे की टी पासून 3 लेटर्स तू शब्द लिही. तर बघा कुठले शब्द लिहिते ती, टी पासून सुरू होणारे. आता तिला 3 लेटर शब्द लिहायचे आहेत. बघा तर काय आहे, टी पॉट, हे झालं TEA, टी पॉट. मग बघूया दुसरा शब्द कुठला आहे, टीयर्स. दुसरा शब्द काय लिहिलेला आहे, टीयर्स. टीयर्स म्हणजेच काय मुलांनो, अश्रू. आणि मग बघा, मग टी पासून कुठला, टॉडलर. टी पासून कुठला शब्द लिहिला तिने, टॉडलर. टीयर्स लिहिलं आणि टॉडलर. टॉडलर म्हणजेच काय मुलांनो, लहान मुलं. टॉडलरचा अर्थ काय होतो, लहान मुलं. तर तसंच तुम्हाला टी पासून तयार होणारे वेगवेगळे शब्द तुम्ही लिहू शकता. बघा तिने काय कुठले कुठले शब्द लिहिलं, पहिले टी लिहिलं, टी पॉट लिहिलं, मग टीयर्स लिहिलं आणि टॉडलर. तर टी पासून सुरू होणारे असे बरेच शब्द आहेत. टी पासून ट्री सुद्धा आहे, मग टेबल सुद्धा आहे, टॅब सुद्धा आहे. तर बघा टॅब सुद्धा आहे, टब आहे परत. तर टी पासून असे अनेक शब्द बनतात. पण या मुलांनी तिला 3 शब्द म्हणजे 3 लेटर्स शब्द आणि 3 शब्द लिहायला सांगितले, तर तिने ते 3 शब्द लिहिले. तर तुम्ही पण तुमच्या मित्रांना हा गेम खेळताना तुम्ही पण काय करू शकता, असं एखादा अक्षर देऊन तुम्ही काय करू शकता, असे शब्द लिहायला सांगू शकता. जसं फॉर एक्झाम्पल मुलांनो, जसं इथे टी सांगितलं आहे, तर जर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता की मी तुला बी हा शब्द देतो, तर बी पासून सांगा बरं कुठले कुठले शब्द होतात तयार. व्हेरी गुड. बी पासून बॉल, बी पासून परत काय, बेअर, बी पासून बफेलो. परत कुठले कुठले शब्द तयार होतात बी पासून, बटरफ्लाय. बघा तर हे शब्द काय होते, असे शब्द सांगितले नाही आपल्याला परत स्पेलिंग्स लिहितो आपण आणि त्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात. तर असा कुठलाही शब्द तुम्ही तुमच्या मित्रांना देऊ शकता, जो अल्फाबेट देऊ शकता आणि त्या शब्दापासून कुठले कुठले शब्द क्रिएट झालेले आहेत तो असं बनवू शकतो. बघा यांनी पहिलं कुठलं दिलेलं होतं, टी हा तिला अल्फाबेट दिलेला होता. आता बघूया त्यांनी काय सांगितलं, राईट 3 लेटर्स स्टार्टिंग विथ आर. आता त्यांनी कुठला अल्फाबेट दिला, आर. त्या आर पासून काय काय शब्द तयार होतात, आर पासून रॅट आहे, परत सांगा रेनबो आहे, परत आर पासून कुठले कुठले शब्द तयार होतात, रॅट, रेनबो, रेन. रेन म्हणजे पाऊस, रन म्हणजे धावणे. तर बघा हे आर पासून स्टार्ट होणारे शब्द आहेत. तर राईट 3 लेटर्स स्टार्टिंग विथ आर. तर या मुलाने तिला सांगितलं ताराला की मी तुला आता आर हा काय देतो, अल्फाबेट देतोय आणि त्यापासून तू काय कर, मला असे 3 शब्द लिहून दाखव, 3 लेटर्स वाले शब्द. बघा पहिलं काय आहे, रॅट.
रॅट म्हणजे उंदीर. दुसरा शब्द काय लिहिला तिने? रायनो. रायनो म्हणजेच मुलांना जो रायनासोर्स म्हणजे जो गेंडा असतो त्याला काय म्हणतो आपण? रायनो. रायनोची स्पेलिंग काय आहे? RHINO. मग आहे रायनो. मग आर पासून परत कुठलं लिहिलेलं आहे? राईज. राईज म्हणजेच उगवणे. राईज म्हणजेच काय मुलांना? उगवणे. तर इथे हा ताराचा जो मित्र आहे तो तिला काय अल्फाबेट देतो आणि त्याच्यातून ती काय करते? 3-3 शब्द असे ती क्रिएट करते. तर तुम्ही पण हा गेम तुमच्या मित्रांसोबत खेळा, खूप मज्जा येईल. तुम्ही पण तुमच्या मित्रांना असे वेगवेगळे अल्फाबेट देऊ शकतात आणि त्याच्यातून ते नवीन नवीन शब्द असे तयार करू शकतात. बघा आता हे जो आता ते ह्या ताराच्या मित्राने तिला काय केलं आहे? परत राईट 3 लेटर्स स्टार्टिंग विथ P. म्हणजे आता तिला कुठला अल्फाबेट दिलेला आहे? पी हा अल्फाबेट दिलेला आहे. तर पी पासून शब्द म्हणजे कुठले कुठले शब्द तयार होतात बघा. पी पासून काय आहे? पिंक आहे. पी पासून काय आहे? पिन आहे, पियर आहे, पेट आहे. तर बघा हे शब्द आपण असे तयार करू शकतो. बघा आता तारांनी कुठले कुठले शब्द तयार केले आहे? पी पासून काय काय लिहिलेलं आहे बघूया. पी पासून कुठला? पियर. पेयर जे आहे आपण ते खाताना ते एक फळ आहे जे फ्रुट्स आहे पेयर नावाचं, ते आपल्याला पेरू सारखं दिसतं. मग आहे पाईल. PILE पाईल. दुसरा शब्द काय लिहिलेला तिने? पाईल लिहिलेला आहे. मग तिसरा आहे पीठ. पीठ म्हणजेच काय? खड्डे, गड्डे जे असतात. तर पी पासून तिने काय केलेलं आहे? असे 3 शब्द काय केलेले आहेत? इथे लिहिलेले आहेत. तर बघा हा दुसरा गेम झाला. पहिला गेम काय होतं? म्हणजे ताराने काय पहिल्या गेममध्ये या लोकांनी काय केलं की ए पासून झेड पर्यंत अल्फाबेट बोलायचं होतं आणि मध्येच हा तिचा मित्र आहे त्याने तिला थांबवलं आणि तिला काय लिहायला सांगितले? अल्फाबेट्स लिहायला सांगितले. दुसरा गेम काय होता की या मुलांनी तिच्या फ्रेंडनी तिला अल्फाबेट सांगितले, जसं टी आहे, पी आहे, आर. आणि या अल्फाबेट्स पासून तिला काय बनवायचं होतं? 3-3 शब्द लिहायचे होते. त्यापासून स्टार्ट होणारे, पी पासून स्टार्ट होणारे 3 शब्द, आर पासून स्टार्ट होणारे 3 शब्द, तर त्याच्यापासून तयार होणारे 3 शब्द तिला लिहायचे होते. ते तिने लिहिले. बघा आता तिसरा गेम कुठला आहे? नाऊ राईट 3 फ्रेजेस. आता त्याने तिला काय सांगितलं की जे शब्द सांगितले आहे, जे शब्द त्यांनी तिला सांगितले होते बनवायला. आता जसं टी पासून तिने टियर, पी पासून पीठ, हे जे काही शब्द लिहिलेले होते तर तिला काय आता फ्रेजेस बनवायला सांगितले. नाऊ राईट 3 फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे तिला काय बनवायला सांगितले? आता वाक्य बनवायला सांगितले. आणि किती वाक्य बनवायला सांगितले? 3 वाक्य बनवायला सांगितले. तिने जे शब्द लिहिलेले आहे त्याच्यातूनच तिला काय बनवायचं आहे? 3 वाक्य बनवायचे आहेत. तर बघा पहिला तिने शब्द काय सांगितलेला होता? टी पॉट हा शब्द सांगितलेला होता. पहिला शब्द काय सांगितला होता तिने? टी पासून सुरुवात होणारा टी पॉट हा शब्द लिहिलेला होता. तर टी पॉट वापरून हा शब्द वापरून तिने काय वापरलं? म्हणजे तिने सेंटेन्स बनवले. म्हणजे काय बनवले मुलांना? तिने फ्रेजेस बनवलेले दिसत आहेत आपल्याला इथे. तर बघा पहिला कुठला फ्रेजेस बनवला? कुठलं वाक्य बनवला? बघा, धिस टी पॉट इज ब्युटिफुल. म्हणजे तिने बघा किती सुंदर वाक्य बनवलं की तिने जे शब्द सांगितलेले आहे ते वाक्यामध्ये काय झालेले आहे? इथे आलेला आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना मराठीमध्ये वाक्यात उपयोग करा. आपल्याला एखादा शब्द असतो त्याचा आपल्याला सेंटेन्स बनवायचं असते. तर तारानी बघा कसे सुंदर सेंटेन्स बनवलेला आहे. तिने टी पासून टी पॉट हा शब्द सांगितला होता. तर पहिला सेंटेन्स कुठला बनवला मुलांनो? धिस टी पॉट इज ब्युटिफुल. म्हणजे हा टी पॉट काय आहे? खूप सुंदर आहे. मग बघा दुसरा तिने कुठला शब्द सांगितला होता? टी पासून तिने काय सांगितलेलं होतं? टियर. टियर सांगितलेलं होतं बघा. धिस चाइल्ड. बघा टी पासून कुठलं सांगितलेलं होतं? हे पहिलं होतं तिने टी पॉट सांगितलेलं होतं. दुसरं आहे टियरफुल. म्हणजे टियर म्हणजे अश्रू. तर काय बनवलं? दुसरं सेंटेन्स हा पहिला झाला. तिने जे शब्द लिहिले होते 3-3 शब्द त्याच्यातला टी पासून टियरफुल. द चाइल्ड इज टियरफुल. द चाइल्ड इज टियरफुल म्हणजे काय? मुलगा रडत आहे. मग बघा तिसरा आहे रॅट्स. मग आर पासून पण तिने 3 शब्द सांगितलेले होते. रॅट्स म्हणजेच काय? रॅट म्हणजे उंदीर. रॅट्स लिव्ह इन होल्स. होल्स म्हणजे काय मुलांनो? गड्डा किंवा खड्डा म्हणू आपण. तर रॅट्स कुठे राहतात? होल्समध्ये. म्हणजे जे गड्डा जो असतो तिथे राहतात. रॅट्स लिव्हज इन होल्स. तर बघा हा रॅट आहे हा शब्द काय आहे? तिने लिहिलेला आहे. त्याच्यातूनच तिने सेंटेन्स बनवलेला आहे. मिनिंगफुल असं सेंटेन्स बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया
चौथा कुठला होता? सनरायझेस इन द ईस्ट. बघा कुठला? सनरायझेस. आर पासून तिने राईज हा शब्द बनवला होता. आर पासून कुठला? आर पासून तिने राईज हा शब्द बनवला होता. तर त्याच्यापासून द सन रायजेस इन द ईस्ट. कुठला सेंटेन्स बनवला मुलांनो तिने? द सन रायजेस इन द ईस्ट. बघा आहे लास्ट सेंटेन्स, द सन रायजेस इन द ईस्ट. म्हणजे सूर्य हा कोणत्या दिशेला उगवतो? पूर्वेला उगवतो. सन रायजेस इन द ईस्ट म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. तर बघा अशा प्रकारे त्यांनी जे 3 शब्द सांगितलेलं होतं त्याच्यातून तिने 3 फ्रेजेस बनवलेले आहेत, वेगवेगळे वाक्य बनवलेले आहेत. तर तुम्ही पण हा गेम खेळा. तुम्ही पण कोणाला असं बी अल्फाबेट द्या, ए. जसं बघा मी आता ए अल्फाबेट दिलं, म्हणजे ABCD लिहिताना मी ए लिहायला सांगितलं आहे. ए पासून मग मी तुम्हाला सांगेल की 3 मला असे शब्द सांगा. कुठले आहेत? ए पासून बघा एरोप्लेन आहे, ए पासून ॲलिगेटर आहे, ए पासून ॲपल आहे. मग मी म्हणेल की या 3 जे शब्द सांगितलेले आहेत तुम्ही त्याचे फ्रेजेस बनवा, म्हणजेच काय? वाक्य बनवा. तर हा जो आपल्याला हे होतं वॉर्म अप तारा विथ फ्रेंड्स. तारा अँड फ्रेंड्स म्हणजेच काय? मुलांना हे काय करायचं होतं की जसं बघा आपण असे खेळ खेळतो तर काय करतो? वॉर्मअप होते. म्हणजे आपल्याला याच्यामुळे शब्द सुचतात, शब्दांचा साठा वाढतो आणि आपण काय करतो? वाक्य बनवायला शिकतो. म्हणजेच काय करतो? आपण वॉर्मअप करतो. वॉर्मअप म्हणजे आपण शाळा सुरू होण्याच्या आधी जसं तुम्ही हलका-फुलका असं वॉर्मअप म्हणजे असा अभ्यास केला तर काय होतं? म्हणजे आपण पण अभ्यासासाठी काय होतो? मग प्रिपेअर होतो. आपलं जे डोकं आहे, आपले जे मेंदू आहे ते कार्यरत होतं. तर याचा उद्देश हेच आहे की मुलांचं जे आहे व्होकॅब्युलरी म्हणजे मुलांना शब्दांचा साठा वाढवावा, त्यांना वाक्य बनवता यावी आणि त्यांनी गेम पण खेळावा आणि गेमद्वारे काय करावं? लर्निंग करावं, म्हणजे नवीन असं शिकून पण घ्यावं. तर बघा तारा आणि तिच्या फ्रेंड्सनी इंग्रजीचे अल्फाबेट्स घेऊन काय केलेलं आहे? एक गेम तयार केलेला आहे आणि खूप मजेदार गेम होता, ज्याच्यामुळे काय होतं? आपलं वॉर्मअप म्हणजे अभ्यास पण होतो हलका-फुलका आणि आपलं नॉलेज पण वाढतं. तर मुलांना नक्की हा तुम्ही गेम तुमच्या मित्रांसोबत खेळा आणि तुमचा अनुभव कसा होता हे मला तुम्ही नक्की सांगा. तर बघूया मुलांना आता पुढची जी स्लाईड आहे आपण आता जे शिकलेलो आहोत वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. तर याच्यात काय दिलेलं आहे? आपल्याला समरी दिलेली आहे. समरी म्हणजे सारांश दिलेला आहे. बघा काय दिलेलं आहे इथे? वी प्लेड विथ अल्फाबेट्स. म्हणजे आपण वी प्लेड विथ अल्फाबेट्स. इथे आपण कशासोबत खेळलेलो आहोत? अल्फाबेट्स. वी प्लेड विथ अल्फाबेट्स म्हणजे आपण जे अक्षर आहेत त्यांच्यासोबत खेळलेलो आहोत. तर अल्फाबेट्स पासून ABCDEFG असं झेडपर्यंत येतात त्यांना काय म्हणतो आपण? अल्फाबेट्स म्हणतो. बघा वी प्लेड विथ अल्फाबेट्स म्हणजे कशासोबत खेळलेलो आहोत? आपल्या अल्फाबेट्स सोबत खेळलेलो आहोत, जे कुठले आहेत? A to Z पर्यंत अँड वर्ड्स. आणि याच्यापासून काय बनवायला शिकलो आपण? शब्द बनवायला शिकलो. जसं ए पासून 3 तर अँट आहे, ॲलिगेटर आहे, परत आपलं एरोप्लेन आहे, बी पासून बॉल आहे, बॅट आहे, बन आहे, बॅग आहे. म्हणजे असे शब्द आपण नवीन बनवायला शिकलो. नवीन शब्द माहिती झाले आपल्याला. लेट अस लर्न सम मोर वर्ड्स ॲट होम. तर काय करूया? लेट अस लर्न म्हणजे चला आपण पुन्हा शिकूया. लर्न सम मोर वर्ड्स ॲट होम. इथे आता मोजके शब्द सांगितलेले आहेत, पण आपण ए पासून झेड पर्यंत काय करू शकतो? घरी मुलांना आपण असं आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या भावंडांसोबत हा गेम खेळू शकतो आणि ए पासून झेड पर्यंत जे पण काही अल्फाबेट्स आहे त्याच्यावर आपण 3 काय लिहू शकतो? शब्द लिहू शकतो आणि वाक्य बनवू शकतो. यामुळे काय होईल? आपलं वॉर्मअप होईल आणि आपलं वॉर्मअप होऊन काय होईल? आपल्याला जो इंग्रजी व्होकॅब्युलरी आहे किंवा जे शब्दार्थ आहेत त्याचं काय होईल? म्हणजे अजून जास्त माहिती होतील आपल्याला नवीन शब्द आणि आपण नवीन सेंटेन्स बनवायला सुद्धा शिकूया. तर आपण असं याच्यात बघितलंय की समरीमध्ये सारांश हेच सांगितलेलं आहे की काय करायचं आहे आपल्याला. घरी पण हा अगदी सोपा असा गेम आहे, तो काय करायचा आहे? आपल्याला खेळायचा आहे. आपल्याला खेळताना मज्जा सुद्धा येईल आणि आपला अभ्यास सुद्धा होईल आपला. आणि आपल्याला खेळाद्वारे इंग्रजी किंवा त्याचे सेंटेन्स कसे बनवायचे, नवीन शब्द कसे माहीत होतील, याच्याबद्दल काय आपण नवीन गोष्टी शिकू. तर तुम्ही नक्कीच हा गेम तुमच्या फ्रेंड्ससोबत खेळा किंवा तुमच्या भावंडासोबत खेळा आणि तुमचा अनुभव कसा होता ते मला सांगा.